शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 मुक्काम पाथरी देवनांद्रा शिवार जिल्हा परभणी इथं आम्ही आहोत। आणि त्याच्या अगोदर 8 दिवस अगोदर इथले प्रगतिशील शेतकरी भगवानराव पितळे यांना आपण ऊसाच्या शेतीसाठी भूअस्त्र सुपर आणि ग्रोमॅजिकचा आपण बेसल डोससाठी खतं दिली होती। तर त्याच्या अप्रतिम असा रिझल्ट जे बघा, इथून आहे ना ज्वारीचा प्लॉट सोडून त्यांनी बरोबर 8 ओळींना हा ऊसाला वापरलेला नाही, हे न वापरलेलं आहे त्यांनी। ओके, 8 ओळी समोर आहेत। आणि आमचे डीटीसी लीडर इथं महादेव डुकरे साहेब आहेत, आरटीसी लीडर कृषी सल्लागार धर्मेंद्र इंगळे साहेब आहेत। आणि न वापरलेला प्लॉट तुम्हाला मी दाखवतोय। आता त्या शेतकऱ्यांनी आपल्या भूअस्त्र सुपर आणि ग्रोमॅजिक बेसल डोस मध्ये जे वापरलेला आहे तो प्लॉट तुम्हाला मी दाखवतोय। बघा, त्याची खूण इथं दिसते भूअस्त्र सुपर, आणि हा जो 8 दिवसाचा भूअस्त्र सुपरचा रिझल्ट बघा। त्या ऊसाला आलेली काळोखी, त्या ऊसाची उंची बघू शकता। हा पूर्ण प्लॉट वापरलेला आहे 1.5 एकराला, एकसारखा एक समान आलेला आहे। आणि जे मगाशी वापरलं नव्हतं ते प्लॉट तुम्हाला डाव्या हाताला माझ्या दिसतंय, डाव्या हाताला दिसतंय इकडे बघा। आणि हे वापरलेलं अप्रतिम असा रिझल्ट। आम्ही तर अजून सांगतो की 8 दिवसानंतर पण, आता 4 दिवसामध्ये इथं वापसा आल्यानंतर ओलिपची ज्यावेळी फवारणी करतील त्याच्यापेक्षा बेस्ट रिझल्ट आपल्याला त्याच्यातून दिसून येईल। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। आणि आमचे प्रगतिशील शेतकरी महादेव डुकरे साहेब आहेत, तर 2 मिनिटं बोलतील ते। सर नमस्कार, मी महादेव डुकरे डीटीसी। सरनं आम्हाला ह्या प्लॉट बद्दल हे जे भूअस्त्र आणि ग्रोमॅजिक दिलं आणि आम्ही त्या 2 एकरामध्ये आम्ही त्याचा यूज केला आणि अप्रतिम असा रिझल्ट दाखवला। आणि भूअस्त्र आणि ग्रोमॅजिकची कमाल खूपच असं सर, त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या ज्या भूअस्त्राच्या आणि ग्रोमॅजिकचा उपयोग करून आपण भरघोस असं पीक घ्यावा, ही आमच्या कोणाची तळमळीची विनंती आहे। आणि विषमुक्त शेती विषमुक्त अन्न ह्या चळवळीचा तुम्ही पण शेतकऱ्यांनी भाग व्हावा अशी आमची नम्र विनंती। नम्र विनंती। धन्यवाद। जय इंडिया ग्रो।